धनंजय सांगतोय की माझा अभिजित आणि वर्षाताई या दोघांना खूप प्रॉब्लेम आहे. चला तर बघूया तो असं का म्हणतोय. तर इकडे हे दोघेजण बोलत बसलेले असतात. तर डीपी म्हणतो की आता कळायला लागलंय की माझी कॉमेडी केलेली कोणाला आवडत नाहीये. म्हणजे वर्षाताई पण कसं आहे आपल्या ग्रुपमध्ये, त्या एक ॲक्ट्रेस आहे, त्यामुळे त्यांचं वागणं देखील असंच आहे आणि त्या स्वतः देखील कॉमेडी करतात आणि ॲक्टिंग करतात. आणि अभिजित देखील हा स्टेजवरचा खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याचाही विषय वेगळा आहे. आणि पॅडीदादा हा हसवणाराच असल्यामुळे तोही एक कॉमेडीकार आहे. मी स्वतः खूप वेळा ऑब्झर्व केले की अभिजित आणि वर्षाताई या दोघांना मी केलेली कॉमेडी आवडत नाही. इव्हन ते मी केलेल्या जोक्सवरती किंवा कॉमेडीवरती हसत देखील नाहीत. पण पॅडीदादाचं कसं अजून 50-50% आहे, त्याच्यामुळे मी आता कॉमेडी करायचंच सोडलेलं आहे. त्यावर अंकिता म्हणते, हे बघा दादा, तुम्ही जसे आहात तसे राहता, त्यामुळे इकडे सुद्धा तसेच राहण्याचा प्रयत्न करा, तेच लोकांना बघायला तुम्हाला आवडतं. पण बाहेर प्रेक्षकांचं म्हणणं देखील आहे की डीपी दादा जरा कॉमेडी बंद करा आणि घरामध्ये तुमचा खेळ दाखवा. त्यामुळे डीपीला सुद्धा इकडे जाणवत आहे की वर्षाताई आणि अभिजित या दोघांना त्याने केलेली कॉमेडी आवडत नाही. तर डीपीला हे कळून चुकलं आहे की आता आपण कॉमेडी बंद केली पाहिजे. तर तुम्हाला डीपीचा हा निर्णय कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.